तर या घटनेमध्ये या दोन्ही बऱ्याच जणांचं एक अफवा, म्हणजे मला आश्चर्य याच्यासाठी वाटतं, त्या सगळ्या घटनांमध्ये सुरुवातीपासून आयोगाकडे ज्या तक्रारी आल्या हे पहिल्या दिवसापासून मी मांडलं आणि घटनेचं गांभीर्य ओळखून कोणतीही तक्रार वैष्णवीच्या संदर्भात आयोगाकडे नव्हती, पण घटना घडल्यानंतर सुमोटो करत पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या घटनेला जर वाचा फोडली असेल तर आयोगाच्या माध्यमातून आम्ही ती तक्रार आपल्यापर्यंत पाठवली होती आणि सुमोटो दाखल करून हा घटनाक्रम आणि याच्यावर कारवाई करावी असं सविस्तर आपल्याकडे आम्ही देत होतो. तरी सुद्धा मला असं वाटतंय की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तपास अधिकारी असतील यांनी चांगल्या पद्धतीचा तपास तर केलेलाच आहे. बाळाला पालकांकडे सुपूर्द करत असताना ही कोर्ट प्रोसिजर होती, याच्यामध्ये CWCच्या प्रोसेसच्या माध्यमातून पोलिसांनी केलेली कारवाई आणि आपल्यापर्यंत दिलेली माहिती ही मी सविस्तर आपल्यापर्यंत मांडलेली आहे. आणि एकंदरच ह्या सगळ्या घटनांमध्ये आता पालकांचं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये अजून काही ॲडिशनल गुन्हे दाखल करायचे, तर पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की पोलिसांनी त्यांचं काय म्हणणं असेल, त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यावे. सप्लिमेंटरी सेक्शन म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घेता येते. मग या सगळ्यांमध्ये हे मांडत असताना मला काही गोष्टी आवर्जून नमूद करायच्या आहेत. ते म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्न हा येतो की अशा घटना घडत असताना आपण खरं तर बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे, हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा आहे आणि गर्भनिधन चाचणी PCPNDT ॲक्टनुसारचा कायदा आहे. मग हे कायदे असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात घटना घडतात. काल देखील गंगापूरमध्ये, नाशिकच्या गंगापूरमध्ये एक हुंड्यासाठी त्या महिलेने आत्महत्या केली. मी स्वतः आयोशी बोलले. तर खरं तर हुंड्याची मागणी करत असताना ज्या पद्धतीचा मानसिक शारीरिक छळ केला जातो आणि त्याच्यामुळं या महिला आत्महत्येकडे प्रवृत्त होतात. तर आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला आवर्जून सांगायचंय की हुंडा प्रतिबंध कायदा आहे, बालविवाह आणि गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे. बालविवाहाच्या विरोधातला कायदा असूनही सगळ्यात जास्त बालविवाह हे महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये होताना दिसतात. गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा जर आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात जर गर्भनिधन चाचणी झाली नाही तर आपण शेजारच्या जिल्ह्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतो, शेजारच्या राज्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतो आणि जर मुलीचा गर्भ असेल तर त्या मुलीची हत्या करतो. एकंदरच सांगायचं काय, एका बाजूला कायदा, सुव्यवस्था, प्रशासन त्यांचं काम करत असतं. आपल्यासाठी कठोर कायदे आहेत, पण आपण ते कायदे मोडण्याकडे जास्त कल आहे का असा प्रश्न पडतो. आपल्या माध्यमातून मला आवर्जून विनंती करायची, हुंडा देणं आणि घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे. त्याच्यामुळे कुठेही हुंड्याची मागणी केली तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याच्या संदर्भातला गुन्हा नोंद करा. अनेक वेळा आयोगाच्या माध्यमातून काम करत असताना अनेकांचं म्हणणं होतं, तुमच्या माध्यमातून म्हणते की महिला आयोगाच्या माध्यमातून आतापर्यंत मी आल्यापासून 3.5 वर्षामधील केसेसचा डेटा मला आवर्जून तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. 35,971 केसेस ह्या माझ्या राज्य महिला आयोगाकडे आल्या. त्यापैकी 35,000 म्हणजे माझ्या मुख्य कार्यालयात फक्त आलेल्या